पंढरपूर सकल मराठा समाज अध्यक्ष किरणप्पा भोसले हे या ठिकाणी आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या ठिकाणी ते येण्यामागच्या त्यांच्या भावना काय आहेत. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी सोलापूरमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता रॅलीचं आयोजन आहे. तर या ठिकाणी आपण पोहोचलात, इथं येण्यामागच्या आपल्या काय भावना आहेत. आमच्या मराठा बांधवांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आलो. म्हणजे मराठा समाजाला न्याय मिळावा या ठिकाणी आपण आलो. काय सरकारी आपल्याला देईल का आरक्षणाचं, काय होऊ शकतं का. आता उठाव केले, आम्ही तर उठाव करायला लागलोय. आता त्यांनी काय करतील त्यांच्या हातात आहे ती. म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे खंबीर मरेपर्यंत सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असं हे तुम्ही पण सांगताय. हो. मनोजदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत हे सांगतायत. काय दादा. मी पंढरपूरनं सर्व समाज बांधव जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व इथं उपस्थित राहिलो आहे. मरेपर्यंत पंढरपूर त्यांच्या पाठीशी कायम उभा राहील हीच मी अपेक्षा करतो. पंढरपूर तालुका किंवा संपूर्ण पंढरपूर हे स्वतःचा जीव जरी गेला तरी ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असंही टाकणार. या ठिकाणी दीपक वाडदे आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भावना आहेत आपल्या आरक्षणाविषयी. सरकार फक्त आत्तापर्यंत फसवत आले. मनोजदादा जरांगे पाटलांचा लढा मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न झालेत, परंतु मनोजदादा जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एकमेव असा मावळा आहे की तो जो युद्धातही जिंकतोय आणि तहातही जिंकतोय. त्याच्यामुळं सरकार आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी वापरून बसले. मग अंगावर धनगर समाजातलं कोणतर सोडलं, भुजबळसारखा कोणतर सोडला, आता प्रकाश आंबेडकरांना सोडले, पण याचा काही उपयोग होणार नाही. सर्वसामान्य दलित, ओबीसी आणि मराठा हे गावगाड्यामध्ये एक आहेत हे, आणि सगळे मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहेत. आत्ता ज्यांनी आपल्याला सांगितलं की शासनानं किती लोक मनोजदादा जरांगे यांच्यावरती जरी सोडले तरी पण जो गावगाड्यातला जो समाज आहे, मग तो आंबेडकर चळवळीत असेल किंवा ओबीसी बांधव असतील, हे गावगाड्यातील लोक एकत्र कायम राहणार आहेत आणि सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत असंही या ठिकाणी सांगण्यात आलं. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलाचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. तेही आपण तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात दाखवणार आहे. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे, सोलापूर.